ओम नमो श्री सद्गुरुनाथा तो परम प्रातिज्ञा दाता कृपा सिंधुगा समर्था अनंत अपारा तो आनंदमय स्वयं प्रकाश कैवल्य दाता परमेश पुनिज रूप विनाशगा निरंकार पुनि संग निरंजन निरंतर अभिन्न नाही तुझ समान कोणी देवा तू तव कृपा करशी तव संसार बंधन सोड बसी अविद्य पासून सोड बशी तारशी आजीवा जेन होएगा देवा ईश्वरा ते तुझे करणे दातारा समर्थन देखो दुसरा तुझवा जोनी सद्गुरुनाथ महाराज ध्यान मूलम गुरुवृत्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा अखंड मंडला कारण व्याप्तेने चराचरणम तत्पतेने दर्शते सद्गुरुणम नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरम गुरु साक्षात्कार परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मणी मावली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा श्री संत अनेका अलंकावती भूमी पुण्य पवित्र इतनांदत नान राजा सुपात्र तया आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी सद्गुरुनाथ महाराज बोलो अपने मात पिता गुरुदेव की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 रूप पाहता लोचनी 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 झालव साजनी झालव साजनी झालेव झालेव साजनी झालेव झालेव साजनी झालव साजनी झालव साजनी साजनी झालेव साजनी विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा येतो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा येतो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव माधव बरवा तो माधव माधव बरवा तो माधव माधव बरवा तो माधव माधव बरवा माधव माधव बरवा तो माधव माधव बरवा ये तो माधव माधव बरवा तो माधव माधव
गोरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची सुकृताची बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठल विठ्ठल आवडे भरुडा विठ्ठल विठ्ठल आवडे विठ्ठल विठ्ठल आवडे भरुडा विठ्ठल विठ्ठल आवडे गवरुडा विठ्ठल विठ्ठल आवडे सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे रुखमा रुखमा देवी बाप रुखमा देवी हे बाप रुखमा रुखमा देवी वर ग बाप रुखमा देवी वर रुखमा देवी बाप रुखमा देवी वर बाप रुखमा देवी वर ग बाप रुखमा देवी वर राम 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 हरि राम 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 हरि राम 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 हरि राम 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 आई बाप तुकाराम आई बाप तुकाराम आई बाप तुकाराम आई बाप हो बापा तुकाराम आई बाप तुकाराम आई बाप तुकाराम आई बाप हो बापा तुकाराम आई बाप तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। ओ तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे ओ तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है आजा आजा रे ओ तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे आसन तेरा लगा हुआ है तुम हो अंतर्यामी ओ आसन तेरा लगा हुआ है तू अंतर्यामी आसन तेरा लगा हुआ है तुम हो अंतर्यामी ओ आसन तेरा लगा हुआ है तू अंतर्यामी चंद्रा तो तुम आसन में चंद्रा तो तुम आसन के सारे जगत के स्वामी आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे ओ तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे भागवता के फूल चढ़ाऊं तेरे दर पे आया ओ भागवता के फूल चढ़ाओ तेरे दर पे आया भागवता के फूल चढ़ाऊं तेरे दर पे आया ओ भागवता के फूल चढ़ाओ तेरे दर पे आया तन मन धन से तुझे मनाऊं तन मन धन से तुझे मना मैंने तुझको गाया आजा आजा रे तेरा ही दरबार है आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे ओ तेरा ही दरबार है तू आजा आजा रे तेरा ही दरबार है तू आजा आजा रे माता तुम्हारी गौरा मैया पिताजी शंकर भोला है हे माता तुम्हारी गौरा मैया पिता है शंकर भोला माता तुम्हारी गौरा मैया पिता
पिताजी शंकर भोला है। माता तुम्हारे गौरा मैया पिताजी शंकर भोला है। प्रथम पूजा करते तेरी, प्रथम पूजा करते थे, बुद्धि को देने वाला है। आजा आजा रे तेरा ही दरबार है, आजा आजा रे वो तेरा ही दरबार है तो आजा आजा रे, तेरा ही दरबार है तो आजा आजा रे, तेरा ही दरबार है, आजा आजा रे तेरा ही दरबार है, तू आजा आजा रे। वो तेरा ही दरबार है तो आजा आजा रे, तेरा ही दरबार है तो आजा आजा रे। तेरे चरणों में रख कर फूल गुरु जी तेरी पूजा करूं, तेरे चरणों में रख कर फूल गुरु जी तेरी पूजा करूं। वो तेरे चरणों में रखा कर फूल गुरु जी तेरी पूजा करो, तेरे चरणों में रखा कर फूल गुरु जी तेरी पूजा करो। तेरे चरणों में रख कर फूल गुरु जी तेरी पूजा करूं, तेरे चरणों में रख कर फूल गुरु जी तेरी पूजा करूं। वो तेरे चरणों में रखा कर फूल गुरु जी तेरी पूजा करो, तेरे चरणों में रखा कर फूल गुरु जी तेरी पूजा करो। पूजा करूं तेरी विनंती करूं, पूजा करो तेरे ध्यान धरो, पूजा करूं तेरा ध्यान धरूं, पूजा करो तेरा ध्यान धरो। चरणों में रख कर फूल गुरु जी तेरी पूजा कर, तेरा चरणों में रख कर फूल गुरु जी तेरी पूजा कर। तेरे चरणों में रख कर फूल गुरु जी तेरी पूजा करो, तेरे चरणों में रख कर फूल गुरु जी तेरी पूजा करो। गुरु महाराजा गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराजा गुरु जय जय पार ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराजा गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराजा गुरु जय जय पार ब्रह्म सद्गुरु, जय पार ब्रह्म सद्गुरु, जय 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 गुरु महाराजा गुरु जय जय पार ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराजा गुरु जय जय पार ब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराजा गुरु जय जय पार ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराजा गुरु जय जय पार ब्रह्म सद्गुरु। सद्गुरुनाथ महाराज की जय। पुन्हा इथे तिलक बुका लावणार या लवकर. जरा बोली सदगुरुदेव भगवान की। पण गाणं होतं ना, मला सांगावं होतं. लास्ट दुसरा एक माईकची कमी आहे तुम्हाला, एक माईक पाहिजे होता. जरुरी आहे. नाही आहे, माईकची कमी आहे आमच्या जवळ. काय ना म्हणणं यार, एकच दिवसवर असा कोणता काराज वेल तर पाठींवर करत. हो म्हणते ना, आपल्या घरच्या तिरुवंती पटाक्ष आणते. हा
हा सद्गुरुनाथ महाराज की जय. गणेश जा आमच्या घरनं आणशील. हा गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओ शंकराला आवड मोठी बेल फुलाची, बेल फुलाची. पार्वतीच्या मांडीवरी खेळे गणपती, पार्वतीच्या मांडीवरी खेळे गणपती. हे शंकराला आवड मोठी बेला फुलाचे, देवा बेला फुलाचे. पार्वतीच्या मांडीवर देव गणपती, मांडीवर देव गणपती. शंकराला आवड मोठी बेल फुलाची, देवा बेल फुलाची. पार्वतीच्या मांडीवरी खेळे गणपती. हे शंकराला आवड मोठी बेला फुलाचे, देवा बेला फुलाचे. पार्वतीच्या मांडीवर देव गणपती, पार्वतीच्या मांडीवर देव गणपती. पार्वतीच्या मांडीवर खेळे गणपती. पार्वतीच्या मांडीवर खेळे गणपती, पार्वतीच्या मांडीवर खेळे गणपती. पार्वतीच्या मांडीवर देव गणपती. मोठी बेल फुलाचे, देवा बेल फुलाचे. पार्वतीच्या मांडीवरी खेळे गणपती. हे शंकराला आवड मोठी बेला फुलाचे, देवा बेला फुलाचे. पार्वतीच्या मांडीवर देव गणपती, पार्वतीच्या मांडीवर देव गणपती. बोलो गणेश भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हो आज हरिनाम कीर्तनाचा कार्यक्रम निमित्त करणारा भाग 13. मराठी सांगू का हिंदी मध्ये बोलू? मराठी बोलू का हिंदी? मराठी. ह आज हरिनाम कीर्तनाचा कार्यक्रम निमित्त कला कारण आहे भाग 13. या घराचे घरमालक स्वर्गवासी आमचे काशीरामजी बाबा आघाडे यांचा स्वर्गवास झाला आहे. 81 वर्षाची वय सांगते त्यांची. 81 वर्षाच्या वयामध्ये तारीख 30/5 आणि सोमवारच्या संध्याकाळी 7 वाजता स्वर्गीय काशीरामजी बाबा आघाडी या संसारातून, या परिवारातून, या घरून, या गावातून आम्हाला तुम्हाला सर्वला सोडून निघून गेले. अस्थूल देह जुळून गेला, आत्मा निघून गेली. त्यांचा पिंडदान करण्यात आला. आज गंगापूजनचा कार्यक्रम आटोपला, जेवणाचा कार्यक्रम संपला. काही लोक जेवत असतील, इकडे अंधार उजुडामध्ये आत्माही उरले सुरले. हरिनाम शेवटचा कार्यक्रम सुरू होत आहे. अशा रामनामामध्ये स्वर्गीय काशीरामजी बाबा आघाडे यांचा कार्यक्रम आजपासून या घरला समाप्त आहे. हा शेवटचा कार्यक्रम उरला सुरला रामनाम. ज्या जीवाची काही पुण्याई असते, जो जीव काही भाग्यवंत असते, त्याचा अंतिम कार्यक्रम गोड म्हणजे रामनाम होते. या देहाचा उद्धार म्हणजे जेवण आहे आणि जीवाचा उद्धार म्हणजे रामनाम आहे. तर देहाचा उद्धार जेवण आटोपला, मात्र जीवाचा उद्धार हरिनाम सुरू होऊन राहिला. केवढा जीव पुण्यवानचा काशीराम बाबाचा. याच्या निमित्ताने त्याच्या परिवारानं आपल्याकडे हरिकीर्तन ठेवला आहे. हरिनाम भगवान का किरिनाम कचरा तननाम शरीर दुर्गुण त्यागनं सद्गुण जीव येतो कसा, जातो कसा, जीवाचा उद्धार होतो कसा, याची जाणीव, याची वर्षी, याचं नाव कीर्तन आहे. याचे काही दंडार नाही, तमाशा नाही, ड्रामा नाही ना काही छत्तीसगडी धमाका नसेल. हा भगवंताचा हरिनाम आहे. का जीव पुण्यवानाच्या बाबाचा याच्या नाची ज्योत जागृत झाली आहे. जर तो जीव पुण्यवान नसता तर याची ज्योत जागृत झाली नसती. त्या जीवाची काही पुण्य आहे म्हणजे रामनाम ठेवण्यात आला आहे. अशी रामनामाची महिमा आली बहुताच्या कामा. पापीचे पापी जीवाचा अवतार रामनामात आहे. हा शेवटचा दिवस गोड म्हणजे हरिनाम आहे. आता जलेबी दिला, सेव दिला, भजे दिला, पुरी दिला, याला गोड दिवस म्हणता येत नाही. तो खानपानचा आहे. मरावे परिकीर्ती रूपी उरावी, मना सज्जना ह्याची क्रिया करावी. सूरत से किरत बड़ी बिन पंखा उड़ जाए, सूरत तो चले गई लेकिन किरत कभी न जाए. हे कीर्ती हो,
नाही का बाबाजी मरण पावलं त्याच्या परिवारात जेवण दिला, अमुक दिला, तमुक दिला, हजारो माणसात जेवण केला, ही नावाची गोष्ट आहे ना. कुणाला संतान पाहिजे तशी पाहिजे. या मायबापापासून आमचा जन्म झाला आहे. ते पिताजी आम्हाला जन्माला घालते नाही, आज आम्ही दुनिया पाहतो नाही ना. बाबूसाहेब कलेक्टर चपराशी बनतो नाही. ते मायबापाचे पुण्य आहे ज्याच्यापासून आमचा जन्म झाला आहे. तुमच्या बापाचे पुण्याचे ती केवढ्या भक्तिभावना आनंदानं साजरी होत आहे. हां, कुणाला संतान पाहिजे तसं पाहिजे. हां, आईबापाचा काही उद्धार करणार तर आईबापाचा उद्धार हो. हा शेवटचा दिवस गोड म्हणजे हरिनामाचा आहे. म्हणून संत म्हणतात माझ्या मायबाप हो. अरे याच्यासाठी केला होता यटहास, आजसाठी केला होता यटहास, याच्यासाठी केला होता यटहास, आजसाठी केला होता यटहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, का शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, का शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आजचा दिवस उद्या येणार नाही, आजचा दिवस उद्या येणार आहे, आजचा दिवस उद्या येणार नाही, आजचा दिवस उद्या येणार आहे. भेट होणार नाही त्याची त्याची, भेट होणार नाही त्याची त्याचे, भेट होणार आहे त्या पेट्याचे, भेट होणार आहे त्या पेट्याचे, भेट होणार नाही आजचा दिवस उद्या येणार नाही, भेट होणार नाही त्या बाबाची, भेट होणार नाही त्या बाबाचे, आजचा दिवस उद्या येणार नाही, भेट होणार नाही त्या बाबाचे, भेट होणार नाही त्या बाबाचे. आजचा दिवस उद्या येणार नाही, भेट होणार नाही त्या बाबाची, भेट होणार नाही त्या बाबाचे, आजचा दिवस उद्या येणार नाही, भेट होणार नाही त्या बाबाचे, भेट होणार नाही त्या बाबाचे. बाबा रे, आजच्या दिवस उद्याला येणार नाही आणि स्वर्गाला सोडून गेले काशीरामजी बाबा आघाडे यांची भेट आता कधी होऊ शकणार नाही. आजपासून त्या बाबाचा कार्यक्रम या घराला समाप्त आहे आणि शेवटच्या दिवसाला त्याचा रामनाम सुरू झाला आहे. का जीव पुण्यवान आहे त्या बापाचा, का जीव पुण्यवान आहे त्या काशीराम भाऊच्या, त्याच्या निमित्तानं हरिकीर्तन ठेवलं आहे. म्हणून राम नाम सबसे बडा, राम नाम सबसे बड़ा, यासे बड़ा न कोई, ढाई अक्षर पढ़ोगे प्रेम से तो मानव जन्म में आना हो, ये कीर्तनाची जागा, येत कीर्तनाची जागा, कीर्तनाची जागा, येत कीर्तनाची जागा, कीर्तनाची जागा, येत कीर्तनाची जागा, येत कीर्तनाची जागा, येत कीर्तनाची जागा. पांडुरंग उभा गा देवा, पांडुरंग उभा, पांडुरंग उभा गा देवा, पांडुरंग उभा, पांडुरंग उभा गा देवा, पांडुरंग उभा, पांडुरंग उभा गा देवा, पांडुरंग उभा. येथे असते कीर्तनाची जागा, ते त्याचं देव पांडुरंग उभा. हा देवाचा दरबार आहे, कीर्तनाची भूमिका आहे, माणुसकीचा जन्म आहे. और लहान थोर मंडळ येऊन बसल्या सर्वाला माझी विनंती आहे, कारण कि सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. चाहे कोई धर्मी हो, चाहे कोई प्रेमी हो, लेकिन भगवान का भजन करने का अधिकार सबको है. जातीचा, पातीचा, धर्माचा, पंथाचा, मुजबच्या ठेक्याला का करू नका आणि देवाचं भजन करावं विसरू नका. एक एवढं देवाचं भजन करा. सर्वाचा अधिकार आहे, माझ्याच नाही आणि माझ्या या मंडळाचाच नाही.
अधिकार सर्वांचा है। ब्रह्म तेम बाल के ब्रह्म हमारी जात है और भगवान के दरबार में सब हम ये समान है। ना तो कोई छोटा है ना तो कोई बड़ा है। इसलिए संतों ने बोला है तेरा मेरा गाँव बाबा एक समान है और मैं बड़ा की तू बड़ा है, फालतू अभिमान है। तो भगवंताच्या भजनामध्ये अभिमान करा नको। तो एक वेळ देवाचं भजन करा, हाताना तारी मुखाना रामना। इकडे माझ्या माता भगिनी, इकडे माझे बंधू बांधव, दोन्ही पक्षाला विनंती आहे। अधिकार सर्वांचा आहे, माझ्याच नाही आणि माझ्या मंडळाचाच नाही। ज्याचं खावं त्याचं गावं। अरे जिसका खाना उसका गाना। मग गोड गोड खावाले सुख लागते आणि भजन करावाले काय त्या दुःख लागते सुख लागते। हो एवढा सुख आहे त्या नामात, त्या नामासारखा सुख जरी कोणत्या पाहाल तर मिळणार नाही। म्हणून करा करा नामस्मरण और त्याने चुकतील 84चे बंधन। 84च्या बंधनातून मुक्त करा, देवाचा उद्धार करा, हातानं तारी मुखाना राम नाम। हे देवा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला, जी आत्मा या घरने गेली स्वर्गीय काशीरामजी आगाडे यांची आत्मा चांगल्या येवणीमध्ये जावी आणि त्या जीवाला चांगली जगा मिळावी आणि त्याचा पुनर्जन्म चांगल्या घरी व्हावं। म्हणून त्या उद्धाराकरता एक वेळ देवाचं भजन सर्वांना करावं। हा उगेच राहा। हात असेल तर टाळी वाजवाल, तोंड असेल तर भजन कराल, कोणाला उधारवाडी मागावाची काही गरज नाही। नाही का आता जे जेवण करून बसले आहेत ते भगवंताचा भजन करून त्या बाबाचा उद्धार करतील आणि जे जेवण करून कोण्या कोपऱ्यामध्ये झोपले असतील ते तसेच राहून जाते। उनका काम है खाने का ना तान करके सोने का हो नाही का हो। पण ज्याचं खावं लागतं त्याचं गावं लागते। किसी का खाना फुकट का नाही होता, उसका उद्धार करो। म्हणून त्या जीवाच्या उद्धारासाठी एक वेळ देवाचा भजन कीर्तनचा कार्यक्रम सुरू लवकर। गोपाल कृष्ण भगवान की जय। अरे गोपाला गोपाला रे, अरे नंद लाला गोपाला गोपाला रे, अरे नंद लाला गोपाला गोपाला रे, प्यारे नंद लाला गोपाला गोपाला रे, प्यारे नंद लाला गोपाला गोपाला रे, अरे नंद लाला गोपाला गोपाला रे, अरे नंद लाला गोपाला गोपाला रे, प्यारे नंद लाला गोपाला गोपाला रे, प्यारे नंद लाला नंद लाला मोहन मुरले वाला प्यारे नंद लाला मोहन मुरले वाला मोहन मुरले वाला वो बंस बजाने वाला मोहन मुरले वाला वो बंस बजाने वाला बंस बजाने वाला भक्तों का रखवाला बंस बजाने वाला भक्तों का रखवाला भक्तों का रखवाला मुक्ति को देने वाला भक्तों का रखवाला मुक्ति को देने वाला मुक्ति को देने वाला संकट को हरने वाला मुक्ति को देने वाला संकट को हरने वाला संकट को हरने वाला बुद्धि को देने वाला संकट को हरने वाला बुद्धि को देने वाला गोपाला गोपाला रे, प्यारे नंद लाला 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। एक बार बोलो काशीराम जी आगाडे बाबा की। हाँ कार्यक्रम सुरू होता है। कार्यक्रमाचे 2 पट आहे। हा कार्यक्रमाचे 2 पट, पहिला पट दुसरा पट। पहिला पट म्हणजे निमित्त कारण, तर निमित्त कारण इथे तेरवी आहे आणि दुसरा पट मध्ये एखादा व्याख्यान चरित्र कथा कार्यक्रम दोन्ही पटावर होत असतो। काऊन काय झालं नाही, जलेबी खाल्ला सर्व खाल्लं पण याच्यावर माहिती नसे। थोडा पंखा असेल नाही सांगा तुम्ही, माहिती नसे म्हणून। येथे एक माईक पाहिजे, तेथे एक पाहिजे। हा
कीर्तनाचे 2 पट, पहिला पट दुसरा पट. पहिला पट निमित्त काल भाग 13 आणि दुसरा पट एखादा चरित्र व्याख्यान कथा. अरे याला वरती मांडा अरे बोलना बंद ठेवा माझ्या बाप. तुम्ही बोलाल तर मी कीर्तन कसा करीन ते का. अरे त्याला इथे ठेवणार रे भाऊ. तो कधीला तू इथे फिरायला झोपला जाऊ दे. हा तर पहिला पदा निमित्त कारण भाग 13 हो का 14 येऊ दादा. 14 ठेवल्या. हा ते हो तेरवीले सोडल्याने 14वी धरल्या नाही का करा म्हणा. 13वी करणार 14वी करा पण कीर्तन होतं. आजा मेला बाबा मेला आजाची माय मेली लोकांना 13वी केला. आता 14वी धरला. सकाळी 15वी मग 16वी मग 18वी करून मग केलं. कितीकच दिवसाचे करा काही हरकत नाही. हो हा 13वीचे 14वी केलं तर दिवाळीच्या फागून करून टाकावं काही नाही बिघडे. हो हो नाही का. हो 5 ज्ञानेंद्रिया 5 कर्मेंद्रिया 10 इंद्रिया 10 दिवसाचा पिंडदान. रजोगुण तमोगुण सतोगुण 3 गुणाचा मिलाप 13 दिवसाची 13वी. हा निमित्त कारण असते. पण आता लोकांना 14वी केला. 14वी कराल तरी कीर्तन होतं. हो कोणत्या 13वीचा भात नाही खात म्हणतात. नाही खाता उपसा म्हणावं तिकडे आपल्या घरी. हो नाही खाल तर का आमच्या घरची 13वी रामाती आहे का. 13वीचा भात नाही खाऊ. यायच्या घरी विंटाळ आहे. सकाळी 14वी लागल रातभरामध्ये यायच्या घरचा विंटाळ गेला सर्व निघून. 13 दिवसात नाही गेला विंटाळ. 14 दिवसात जाते विंटाळ यायच्या घरचं. हो करा कितीकच दिवसाची करा काही हरकत नाही. हो हा तर निमित्त कारण भाग 13वीचा अभंग आहे 4 चरणाचा. पुरावा आहे संताचा. अप्रमाण आहे कीर्तनाचा. कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज आहे. अध्यक्षाची निवड झाल्याशिवाय सभा किंवा कार्यक्रम घेता येत नाही. तसं कोणत्याही कीर्तनाला अभंगाचा प्रमाण असतो. अभंगाचं प्रमाण घेतल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. म्हणून 4 चरणाचा अभंग आहे. अभंग माझ्या नाही माझ्या गुरुदेवाचा नाही. जगद्गुरु तुकोबारायचा भजन 4 चरणाचा पुरावा आहे. आणि मग तुम्हाला आवडेल तर एखादी कथा कहाणी सांगता येते. नाही म्हणाल तर आरती करता येते. जसा तुमचा विचार असेल तसा. हो पण पहिला विषय निमित्त कारण 13वीचा आहे. मग 4 चरणाचा अभंग 13वीचा विषय गोपाल कृष्ण भगवान की. अरे उपजला प्राणी नराय संसारी. उपजला प्राणी नराय संसारी. उपजला प्राणी नराय संसारी. अरे उपजला प्राणी नराय संसारी. बसला से जारे काळ उसा बसला से जारे. का बसला से जारे काळ उसा बसला से जारे. 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 का बसला से जारे काळ उसा बसला से जारे. बसला से जारे काळ उसा बसला से जारे. बसला से जारे काळ उसा बसला से जारे. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. अरे पाहते उंदीर घेऊन जाये बोका. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. अरे पाहते उंदीर घेऊन जाये बोका. पैसा काढे हो नेत आहे पैसा काढे लोका. पैसा काढे लोका नेत आहे पैसा काढे लोका. तसे काढ लोका नेत आहे. तसे काढ लोका. तसे काढ लोका नेत आहे. तसे काढ लोका. पैसे काढे लोका नेत आहे पैसे काढे लोका. पैसे काढे लोका नेत आहे पैसे काढे लोका. हो तसे काढ लोका
खाटिकाच्या घरी अजा पुत्र राहे 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 कसायाची गाय कैसी वाटे कसायाची गाय कसायाची गाय कैसी वाटे कसायाची गाय कसायाची गाय कैसे वाटे कसायाची गाय कसायाची गाय कैसे वाटे कसायाची गाय कसायाची गाय कैसी वाटे कसायाची गाय कसायाची गाय कैसी वाटे कसायाची गाय ओ कसायाची गाय कैसे वाटे कसायाची गाय कसायाची गाय कैसे वाटे कसायाची गाय तुका मने करा काही टाळा टाळी तुका मने करा काहे करा काळे तुका मने करा काही टाळा टाळी ओ तुका मने करा काहे करा काळे पुन्हा यायची घडी येणार नाही पुन्हा यायची घडी ओ पुन्हा यायची घडी येणार नाही पुन्हा यायची घडी पुन्हा ते घाले येणार नाही पुन्हा ते घाले पुन्हा ते घाले येणार नाही पुन्हा ते घाले पहा अभंग काय म्हणतो हा उपजला प्राणी नराय संसारी बसला शेजारी काळ उसा पहा तो उंदीर घेऊन जाय बोका तैसे काळ लोका नेत आहे खाटिकाचे घरी अजा पुत्र आहे कसायाची गाय कैशी वाटे तुका म्हणे करा काही टाळा टाळीला पुन्हा ऐशी घडी येणार कोणती घडी येणार नाही मानव जन्माची संधी घडी भाग्याने एक वेळेस मिळते बार बार मिळू शकत नाही पण जो येते तो जाते जन्म घेते मरते एक दिवस येण्याचा और एक दिवस जाण्याचा हा प्राकृतचा नियम मानला आहे आला तो जाणार आहे जन्मला तो मरणार आहे हा राष्ट्रपति हो प्रधानमंत्री हो नेता हो अमीर हो गरीब हो नर हो नारी हो बाई हो पुरुष हो आया है सो जाएगा राजा हो या रंग फकीर कोई बैठेगा जाके सिंहासन कोई बांध के जाएगा जंजीर अरे आना जाना सबको लगा है एक दिन ऐसा आएगा ये हंस की आत्मा निकल गई तो पिंजरा खाली हो जाएगा काय भरोसा जीवाचा काय भरोसा जीवाचा या नस्वर देहाचा 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 काय भरोसा जीवाचा ओ नस्वर देहाचा काय भरोसा जीवाचा या नस्वर देहाचा काय भरोसा जीवाचा अरे काय भरोसा जीवाचा या नस्वर देहाचा हा देह नासवान आहे जो दिसते तो नाचते आणि जो दिसत नाही तो नाचत नाही तर जीव आत्मा कोणाची दिसे नाही ते जीव आत्मा मरेही नाही हा दिसते कोणता हा देह मरते हा तर काशीराम नाव कोणाचा तर या देहाचा होता जीवाचा नव्हता आजही गावामध्ये खबर का नाही का काशीरामजी बाबा आघाडे मेला त्याच्या जीव संध्याकाळी 7 वाजता जीव गेला तर हा जीव जाते ना हा देह मरते मग याला मशान घाटामध्ये जाळा नाही अग्नी मातीमध्ये गाळा तत्वामध्ये तत्व गेले गुणामध्ये गुण आटून गेले देह बाबाजीचा जडून गेला आणि आत्मा निघून गेली तर आत्मा गेली कर्माच्या आधारावर जसा कर्म करते तशी त्याला येऊन मिळते चांगले कर्म करून गेला असेल तर मानवाच्या जन्मात येते आणि ज्याचे कर्म येथे विचित्र असतील त्याला 84चा फेरा भोगावा लागते तर 84चा फेरा चुकवून टाका येथे चुकवून टाका तेथे न्याच नको हा म्हणून हे संधी मानवाची भाग्याने मिळाली आहे याचा काही उद्धार करा हा याचा काही हित साधा जाना सबको है आज बाबाजी गेला काशीराम सकाळी माला तुम्हाला जावाचा है यहाँ रहना नहीं देश गिराना है और छोड़ करके महल मारी मकान सभी को चले जाना किराए का घर न कमरा खाली कर तो ये कमरा किराए का है ये कमरा किराए का है और आत्मा यहाँ मुसाफिर है हाँ आत्मा आली ना आत्मा गेली हा ना देह बाबाजीचा जडून गेला
म्हणून संत म्हणतात बाबा रे, अरे पहाड जडला पर्वत जडला जडली कंचन काया. अरे पहाड जडला पर्वत जडला जडली कंचन काया. पहाड जडला पर्वत जडला जडली कंचन काया. ओ पहाड जडला पर्वत जडला जडली कंचन काया. जडली कंचन काया. ओ जडली कंचन काया. जडली कंचन काया. ओ जडली कंचन काया. जडली व आई जडली व जडली आत्मराया. ए जडले गा जडले आत्मराया. आई जडले ओ जडले आत्मराया. जडली व जडली आत्मराया. नाही जडली व जडली आत्मराया. ए जडले ओ जडले आत्मराया. ए जडले ओ जडले आत्मराया. अरे पहाड जडला पर्वत जडला म्हणजे हाडही जडला ना मासाही जडला. हे कंचन काया जडली पण आत्मा काही जडली. आत्मा आली ना गेले जाऊन अधिष्ठानामध्ये संचरली. मग निराकार वस्तू कैशी आकार आली सर्व घटी व्यापक माझी सद्गुरू वाढ. मग एखादी सद्गुरुवाची वाढ भेटली असेल तर ती आत्मा आपल्या मार्गाने निघून गेली. म्हणून त्या आत्माला मार्ग देऊन टाका मार्ग जाणा सत्ताज बाबाजी गेला. देऊन टाका त्या आत्माला मार्ग. म्हणून आमच्या स्वर्गीय बाबाजी काशीराम बाबा संसार बाजार माया त्याचा संपला आणि बाबाजी संसार सोडून गेला. चालला गेला बाबाजी संसार सोडून. विचार करा. अरे पिताजी चले गए हमें छोड़ के अरे बेदादे चले गए हमें छोड़ के पिताजी चले गए हमें छोड़ के ओ बेदादे चले गए हमें छोड़ के हमें छोड़ के नाता तोड़ के हमें छोड़ के नाता तोड़ के हमें छोड़ के नाता तोड़ के पिताजी चले गए हमें छोड़ के नाता तोड़ के. बेदादी चले गए हमें छोड़ के नाता तोड़ के. पिताजी सोडून गेले मात्र जोडून गेले. साथमध्ये काही नेऊ शकला? काही घराचा खपरेल? काही बांधीचा कोणता? अरे काहीच नाही ना मावल्यानं. जसा त्याला तसाच गेला. मग हात जोडी के आया बंदे हात कसारे जाएगा और तू तो हरी बी न गोता खाएगा. मग घेऊन टाका तिकीट आपापली. घेऊन टाका तिकीट. ज्याच्याजवळ तिकीट आहे तो जाते आणि ज्याच्याजवळ तिकीट नसतं तर पकडल्या जातं. पहिल्या दरवाजावर रस्ते. म्हणून आपापली तिकीट घेऊन टाका लवकर. ज्याच्याजवळ तिकीट आहे तो. आम्ही गाडीमध्ये बसतो मोटारीमध्ये बसतो पहिले काय घेतो? तिकीट घेतो. काहीतरी बोला पार्टीचे हो नाही हो. पहिले घेतो तिकीट आणि तिकीट नाही घेतलो ना बिडाऊट बसलो धोक्यानं. अबे जो को सगळा भर देंगे साले को देखा जाएगा. कधी कधी वेळ आला तर असा का. आणि मग बसते मोठाली गाडी आणि तो किती आहे त्या डब्यामध्ये तिकीट चेक बताव तिकीट ज्याच्या जवळ फटाफट धावतं. आणि ज्याच्याजवळ नसली तर कशी मजा येते त्याने 2-4 लाटे जुटेही देते नाही तर गाडीच्या खालच्या फेकून देते नाही तर जेलखान्यामध्ये भरून देते. तर हा हो 84चा जेलखाना. हा हो 84चा जेलखाना. आणि ह्या 84च्या जेलखान्यामध्ये सारा संसार डुबला आहे. नाही का. म्हणून आपापली तिकीट घेऊन टाका इथून. तर तिकीट कोण देईल तर सद्गुरू देईल. सद्गुरूशिवाय ते तिकीट भेटत नाही आणि त्या तिकीटनं घेतल्याशिवाय जन्ममरणाच्या फेऱ्या काही कोणाच्या चुकू शकत नाही. म्हणून फेऱ्या चुकवा 84च्या. टिकट गया संताची. जिसके पास में टिकट है तो निर्भय जाए वाको काल कभी ना खाए. अब टिकट लेके बैठा हूँ म्हणते हात के लगा तेरा दुकान फुकट फाकट नाही बैठा हूँ. म्हणून संत म्हणते नाही का विचार करायची बाबत. म्हणून आपापली तिकीट घेऊन टाका माझ्या माय बाप हो. कोणाच्या सचिन गुलाबचंद काय रे बा मुन्नाला काय. अरे सचिन वंजारी कोण आहे का. सचिन वंजारी यांच्याकडून 51 रुपयाची दान राशी प्राप्त झाली आहे. हरिकीर्तन स्वर्गीय बाबाजीचं काशीराम बाबाचा उद्धार केला आहे
आणि 51 रुपये दान दिला. गेलेली आत्मा त्यांची चांगला येऊन जावी सत देवाला विनंती आहे. धन्यवाद. तसं बलिंद्रबाई लांजेवार मोहोगाव यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाची दानराशी छप्पन मिळून दान प्राप्त झालं आहे. धन्यवाद माझ्या दानदात्याच्या बाईला. तसं आमची योगिताबाई वंजारी अदासी या बाईचे 10 रुपये दान आले आहे. धन्यवाद आमच्या दानदाता माझ्या माता भगिनीला बंधुबांधवाला यानं दान देऊन उद्धार केला आहे. भगवान मनोकामना सफल करो. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की. अरे देवाचा जय जयकार करा उद्धार जीवाचा. देवाचा जय जयकार करा उद्धार जीवाचा. हो देवाचा जय जयकार करा उद्धार जीवाचा. 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 हो देवाचा जय जयकार करा उद्धार जीवाचा. देवाचा जय जयकार करा उद्धार जीवाचा. जय जयकार करा उद्धार जीवाचा. हो जय जयकार करा उद्धार जीवाचा. जय जयकार करा उद्धार जीवाचा. हो जय जयकार करा उद्धार जीवाचा. देवाचा 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 जय जयकार करा उद्धार जीवाचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्धार करा जीवाचा ना भजन करा देवाचा. तर देवाला गरज आहे भजनाची आणि या देहाला गरज आहे भोजनाची. या देहाला गरज भोजनाची ना. या देह रूपी देवळामध्ये देव त्याला गरज. गोपीचंदाचं कार्यक्रम केसेट वाटते जी राहतात गोपीचंदाचा कान नाही ठेवतात. अरे हट केलं तो केसेट रात्री दिवस ऐकू ऐकू बोर होऊन गेलेलो त्या गोपीचंदच्या कहाणीले. नाही का. हा तिलकचंद भाऊ आघाडे. तिलकचंद भाऊ आघाडे आमच्याकडून त्यांना 20 रुपयाची दानराशी आली आहे. या हरिकीर्तन दान देऊन उद्धार केला. धन्यवाद. आमच्या तिलकचंद भाऊला दान मिळाला उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की. हा जाऊ द्या मग. हा असू द्या. हा मग 84 योनी म्हणजे श्रेष्ठ योनी कोणाची आहे? मानवाची आहे. ज्याची तेरवी, ज्याचा रामटेक, ज्याचा मंडला, ज्याची सगाई, ज्याचा बारसा, ज्याचा लग्न, ज्याची सगाई. प्रत्येक कार्यक्रम कोणाचा आहे? माणसाचा आहे. आम्हाला माणसात जन्म भेटला पाहिजे. हा विचार करा. माणसाच्या जन्माला येईल तो सर्व कार्यक्रम जान जाता है बकरे का और मर जाते खाने वाले को. काशीराम बाबा आघाडे मरताना त्या जिलेबीच्या येठऱ्या खावाले भेटत्या नाही. एवढा सुंदर मरण आहे का नाही? अरे बाबा मेला तेरवी रामटेक म्हणला सोयरे धायरे युवाई जवाय गावचे लोक मावात काय जेवण करावं हातावरी जेवला. एखाद्या पाटलाच्या वाड्यामध्ये हल्या बैल मरते तर तेरवी नाही ना जिलेबी नाही भेटते. पण माणूस मेला तर तेरवी होते पत्रिका भेटते ना जेवणही भेटते. हा मरण आहे सुंदर. जन्मही श्रेष्ठ आहे 84 योनीमध्ये माणसाचा. एखादा काही मुलगा मुलगी झाला तर बारसा करा म्हणतात. त्याला रामाभाऊच्या घरी पोरगा झाला बहुत दिवसानं. बुंदी शेवच्या जेवण लोक नाही मावत. तू गेलीसच नाही का व? ते म्हणते आम्हाला पत्रिकाच नसते. नसेच अंधारामध्येच बसेल ना धमकशील चाल ना. उठवून देईल का तुला विचारा. हो अरे भुलून गेला असेल तुझ्या नाव. आणि एखाद्या डुकरीला 10-5 पिले झाले तर ढिवर बाबा बारसा नाही कर कोणा डुकरीचा. पण माणसाची तेरवी, माणसाचा बारसा, माणसा जन्म का जन्म मिळाला आहे आम्हाला? प्रभु भगवान ने सुंदर बनाया चोला. 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 भगवान ने सुंदर बनाया चोला. प्रभु भगवान ने सुंदर बनाया चोला. प्रभु भगवान ने सुंदर बनाया चोला. प्रभु भगवान ने सुंदर बनाया चोला. अरे क्या भरोसा इस नरतन का. अरे क्या है भरोसा इस नरतन का. भरोसा इस नरतन का. वो क्या है भरोसा इस नरतन का. ये नहीं मिलने वाला. ये नहीं मिलने वाला. ये नहीं मिलने वाला. अरे ये नहीं मिलने वाला. भगवान ने सुंदर बनाया चोला. प्रभु भगवान ने सुंदर बनाया चोला. प्रभु
सुंदर बनाया है चोला। अरे अगले जन्म में मिलता है कि नहीं मिलता? बड़े भाग से मिल गया है। मिलेगा कब? तो वैसे कर्म करोगे तब। म्हणून कर्म करा, हाँ म्हणून कर्म करा, म्हणून आपल्या जीवाच्या वही खाता बनवून टाका, जाना सबको है। आज बाबाजी गेला सकाळी, मला तुम्हाला जाना है। म्हणून संत म्हणते, अरे जन्म मिला है मानव का तो मत करना बर्बाद। अरे जन्म मिला है मानव का तो मत करना बर्बाद। काहे को मन सुबराता है, काहे को मन सुबराता है। अरे समय आने पर पछताएगा, फिर आएगी याद। जन्म क्यों अकारक होता है, जन्म क्यों अकारक होता है, जन्म क्यों अकारक होता है। जन्म मिला है मानव का तो मत करना बर्बाद। जन्म क्यों अकारक होता है, जन्म क्यों अकारक होता है, जन्म अकारक होता है। अरे समय आने पर पछताएगा, फिर आएगी याद। जन्म क्यों अकारक होता है, जन्म क्यों अकारक होता है, जन्म क्यों अकारक होता है। अरे समय जाने पर पछताएगा, फिर आएगी याद। जन्म क्यों अकारक होता है। ह्या मानव जन्माला व्यर्थ आकारत जाऊ देऊ नका, म्हणून काही जीवाचा उद्धार करून टाका। म्हणून देव म्हणते, जे जे मला भजतील ते ते मला पावतील। जो माझ्या भजन करेल, जो माझी भक्ती करेल, जो माझा ध्यास करेल, त्याला आपल्या लोकाला नेईन मोक्ष देईल। तर मोक्षाची करा प्राप्ती, देवाची करा भक्ती, आणि जीवाची करा मुक्ती। तर जीवाचा मुक्तीचं साधन रामनाम आहे। का हो रामनाम? शेवटचा दिवस गोड हरिनामाला जात आहे, आणि काशीराम बाबाचा कार्यक्रम या घरनं सेव जीव त्याचा मोठा पुण्यवान आहे। तसा पुण्यवान जीव कुठे येते? कुठे येते असा पुण्यवान जीव? म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतो, अरे पुण्यवान जीव येत से संसारे, पुण्यवान जीव येत पुण्यवान जीव येत से संसारे। अरे पुण्यवान जीव येत से संसारे। श्रीमंताच्या घरी जन्म घेतो, 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 जन्म घेतो, श्रीमंताच्या घरी जन्म घेतो, श्रीमंताच्या घरी जन्म घेतो, जन्म घेतो, श्रीमंताच्या घरी जन्म घेतो। एखाद्या श्रीमंत पाटलाच्या वाड्यात आला असेल, एखाद्या महाजना घरी आला असेल, एखाद्या गरीबाच्या घरी आला असेल। कर्म असेल चांगले तर मानवाच्या जन्मात आला, आणि कर्म नसेल तर भोगत असेल डुकरामध्ये, ढोरामध्ये, कुत्र्यामध्ये, बिलाईमध्ये। तर ते वेळ संधी घेऊ नका। म्हणून ह्या मानव जन्माचा उद्धार लवकर करून टाका, करून टाका। तर जीवाच्या येवण्या किती आता? 84 आहे। किती येवण्या? 84। तर 20 लक्षणी झाडामध्ये भोगते, 30 लक्षणी पशुमध्ये भोगते, 50 10 लक्षणी पक्षामध्ये भोगते, 60 11 लक्षणी किडा माकडामध्ये भोगते, 71 9 लक्षणी जलचर पाण्यामध्ये, 80 आणि 4 लक्ष येवणी मानवाची किती झाले भाऊ? 84। मग 84 येवणी श्रेष्ठ येवणी माणसाची आहे। म्हणून आम्हाला माणसात जन्म भेटला पाहिजे, आणि माणसाच्या जन्माला येऊन तसा तुमच्या माझ्या भेटी कोणाकडे होऊन जाते। नाही तर मी डुकरामध्ये, तुम्ही कुत्र्यामध्ये, तो घुबडामध्ये, तो सर्पामध्ये, तो बिलाईमध्ये फिरला तर भेट कधी होवाचे नाही। म्हणून मानव जन्म घ्या। म्हणून काही संधी साधा मिळाली त्या संधीचा तुका म्हणे करा काही टाळाटाळी, आणि पुन्हा ऐशी घडी येणार। पण रोटी बुडिया सुनता आहे कोण, आणि भगवान केडी नाणे जाता आहे। नाही का 4 वाजता म्हणून जेवणा सुरू झालं, आतावर लोक जेवली, एकावर एक पत्रालीवर पत्राली मावत नाही, आणि रामनाम सुरू झालं, गावचे कोणी आता दिसत नाही। नाही लागलं करपणा गाद, लोक म्हणतात कर पायी लागला, गादही लागली, मावाई झोमला म्हणतात हो। कोणाला धानाले नाही तर माणसालेच लोक समजाल का होय करपणा मावा लागला। तर आता तर धानाले लागला, धानाला सकाळी माणसाले लागलं। माणसाले 2 साल झाले कोरोनानं धमकलं तर सुधरू नाही दिलं हो। विचार करून टाका हो, कसा कसा येते ना कसा कसा नेते हो। म्हणून संत आम्हाला समजून जागृत करतात। विचार करून टाका माझ्या मायबाप हो। काय का हो? बापरे, आता एवढ्या लवकर चहा आणून घेतल्या? अरे 1-2 पाती काही पराव होऊ द्या ना, मग चहा आम्ही पाणी घेवा। काम नाही धंदा नाही ना, बस फुकटच्या दटवून दिलं चहा त्यानं आणून हो। शोधगरुणात
अरे काय एक दोन पाठी परा पडू दे, एक दोन पाठी होऊ दे ना, मग आम्ही पाणी घेवा. नाही का तुम्ही हा काही हरकत नाही. ज्या माल कोणाचा ना काशीराम बाबाचा घ्या 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 ना. नाही का विचार करा. नाही का घ्या 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 घ्या. तसं आमचे कुणाल आगाडे यांचे 10 रुपये आहेत, तुषार आगाडे यांचे 10 रुपये आहेत, आणि नंदनी आगाडे यांचे 10 रुपये आहेत. 10 रुपये जण हे नातू नाती नसेल नाही का. धन्यवाद त्या नातू नातनाईला यानं दान दिलं आहे. नाही का नाही का विचार करा. ज्याचा आजा पुण्यवान, ज्याचा आजा पुण्यवान, ज्याचा आजा पुण्यवान, ज्याचा आजा पुण्यवान, आजा पुण्यवान, ज्याचा आजा पुण्यवान, ज्याचा आजा पुण्यवान, ज्याचा आजा पुण्यवान, नातू करती दान ग शेजारीचं सेवा, त्याचे नातू करती दान ग ओ शेजारीचं सेवा, नातू करते दान ग शेजारीचं सेवा, ज्याचा नातू करते दान ग शेजारीचं सेवा, नातीन करते दान ग ओ शेजारीचं सेवा, त्याची नातीन करते दान ग ओ शेजारीचं सेवा, ज्याची नातीन करते दान ग शेजारीचं सेवा, ज्याची नातीन करते दान ग शेजारीचं सेवा. बाल कृष्ण भगवान की मग दे. हा हा हो देना देना का आणला असतं द्याना का यायचं तर द्याना का आता हो यायचा ध्यान माझ्याकडे नाही लागे आता हो तुझ्याकडे पाहतच हो. द्या ना आता यायला द्या ना. हो हो नाही हे हा घ्या घ्या उगेच घ्या. तसं आमचे राधेश्याम भाऊ खोबरागडे, राधेश्याम भाऊ खोबरागडे हलविटोला याने 20 रुपये दान दिला आहे. तशी आमची धुरपताबाई उके मुक्काम कुलपा या बाईचे 10 रुपये दान आले आहेत. धन्यवाद त्या धुरपताबाईला. 10 रुपये दान उद्धार केला. भगवान मुक्काम सफल करो. धन्यवाद. नाही तशी आमचे संत कलाबाई खोबरागडे या बाईचे 20 रुपये दान आले आहे. 20 रुपये दान त्या संत कलाबाईकडून आले आहे. धन्यवाद त्या दानदाता माऊलीला जिनं दान केला. धन्यवाद. अरे घ्या ना भाऊ घ्या ना. काय एवढा उशीर लावता का. सद्गुरुनाथ महाराज की जय. वो हरि भजन से जाना नहीं गा जाना नहीं. कभी उठ के कभी उठ के. ओ हरि भजन से जाना नहीं जाना नहीं. कभी उठ के कभी उठ के. हरि भजन से जाना नहीं जाना नहीं. वो कभी उठ के कभी उठ के. ओ हरि भजन से जाना नहीं कभी उठ के कभी उठ के. कभी उठ के प्रसाद छोड़ के. ओ कभी उठ के प्रसाद छोड़ के. कभी उठ के
जाना नहीं कभी उठ के ओ हरि भजन से जाना नहीं कभी उठ के सद्गुरुनाथ महाराज की जय हो. हा? मग जे जळलं मशान घाटात आत्मा गेली कर्माच्या आधारावर तर कोणत्या मार्गाने गेली ती आत्मा त्याला पाहून टाका थोडासा. हा कोणत्या जीवाला जायला मार्ग किती आहेत आधारे म्हणून संत म्हणते बाबा गा कोण्या वाटेने कोण्या मार्गाने कोण्या रस्त्याने निघून गेला कोण्या वाटेने निघून गेला कोण्या मार्गानं कोण्या रस्त्यानं कोण्या वाटेनं निघून गेला कोण्या रस्त्यानं निघून गेला कोण्या वाटेने कोण्या मार्गाने कोण्या रस्त्याने निघून गेला कोण्या वाटेने निघून गेला कोण्या वाटेनं कोण्या रस्त्यानं कोण्या मार्गानं निघून गेला कोण्या वाटेनं निघून गेला अरे कोण्या वाटेनं कोण्या मार्गाने कोण्या रस्त्याने निघून गेला तर जीवाला जायला मार्ग किती आता 9 वाजत 9 आणि 9 मार्गातून ज्याच्या जीव जाते त्याला मोक्ष नाही भेटे तो वाह्या जाते म्हणून 9 मधून जावाची कोशिश नाही करावा. तर 9 कोणते ओपन आहेत 2 डोळे 2 कान 2 नाक किती झालं 6 बुद्धस्थान 7 लिंगस्थान 8 तोंडाचा दरवाजा 9 ओपन खुला आहे. हा कोणाची आत्मा प्राणवायू तोंडातून जाते तोंड दाबा म्हणते डोळ्यातून गेला डोळे झापा म्हणतात काहून म्हणतात गेला नाही पाहिजे पण जायला खुला ओपन आहे. आणि 9 मधून गेला तर मोक्ष नाही होईल 10 जाते मोक्ष होते पण 10वा बंद आहे. हा म्हणून संत सद्गुरु उपदेश देते 9 दरवाजे खुले 10वें को ताला है और मिली नाम की चाबी तो खुला भ्रांति का ताला है. नाम की चाबी मिल जाएगी तो ताला खुल जाएगा और ताला खुल गया तो रस्ताबाद मिल जाएगी. मग ज्याला रस्ताबाद भेटली तो जिकडे तिकडे जात नाही जाल तर मार्गानं येल तर मार्गानं. मग जाने के बाद कौन आने का घाट कौन ब्रह्म का कपाट कौन जीव कौन शिव कौन धरने को धरे कौन देह लेके भागे कौन स्वप्न में जागे कौन में कौन समाया है और इतना नहीं समझा तो झक मारने मानव जन्म में आया है. असल तर घेऊन टाका पैसा लागे कवड़ी लागे जरूरत नहीं सदान की और साधवाई खेती करो हरि नाम की. तो ये हरि नाम है. याला वरखाल कौन तो सदगुरु बानी वाला वरखाल लुंगरा क्या जाने गुरु घराने की बात 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 लुंगरा क्या जाने गुरु घराने की बात. अरे लुंगरा क्या जाने का गुरु घराने की ज्या बाईचा नवरा नसे जे बाई बिना नवऱ्याची आहे आणि ते नवनार शिंगार करते काजळ लोटे कुकू लोटे ना भांगही भरते त्या बाईला शोभा देते का नाही. अरे बिना नवऱ्याची बाई काजळ कुकू भांग भरणं म्हणजे तिचा मटकणं होते मटकणा शुभ्रवणं होते शुभ्रवणं. वैसे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद क्या होगा पाठ जब तक सत्य नाम की चाबी मिलती तो बड़बड़ करता है हाट. कुलप झाले बंद किल्ली साप कुलप झाले बंद किल्ल्याचा पडला कुलप झाले बंद किल्ल्याचा पडला कुलप झाले बंद किल्ल्याचा पडला कोठवाने खजिना भरलाया है कोठवाने खजिना भरलाया कोटोने का जना भरला है कोटोने का जना भरला कोठवाने खजिना भरलाया कोठवाने खजिना भरलाया कोटोने का जना भरला है कोटोने का जना भरला खजिना भरलाय पण त्याच्यात ताला लागलाय कोणता ताला भ्रांति का ताला है और नाम की चाबी है.
भ्रांत का ताला खोलना है तो नाम की चाबी होना, नाम की चाबी मिल जाएगी तो ताला खुल जाएगा, और ताला खुल गया तो रास्ता बाट मिल जाएगी। हाँ वाट बारीक के सवनते सुन करती जाना, ये न संताची या खुद संत जाने। मन मार के मैदा करो, आंखों निकालो तेल, और बिन बत्ती की चिराग जले देखो सदगुरु घर का खेल। एक टाची आला एक टाची गेला, एक टाच आला एक टाच गेला, एक टाच आला एक टाच गेला, एक टाच आला एक टाच गेला। संग नाही गेला धन माया, धन माया, संग नाही गेला धन माया, संग नाही गेला धन माया, धन माया, संग नाही गेला धन माया, संग नाही गेला धन माया, धन माया, संग नाही गेला धन माया, संग नाही गेला धन माया, धन माया, संग नाही गेला धन माया। एक टाची आला एक टाची गेला, संग नाही नेला धन माया। हा एक सावकार होता, सावकाराचे दोन पोरा होते, शेतीवाडी भरपूर, जोडणीचा मकान, गच्चीचा मकान, राजवाडाचा कारखाना, धन कमवण्यामध्ये पहिला नंबर सावकार। हा आणि रामनामाचा आता 0 बजेट, रामनामामध्ये जात नाही होता, ऐकत नाही होता, गावामध्ये कथा कीर्तन रामायण भागवत सुरू झालं तर कानामध्ये बोटा दाबत होता ना, कवाडा लावून घरामध्ये बसत होता, केवढा त्रास रामनामाचा त्याला। आणि धनाचा होता लालची ना, रामनामाचा होता आळशी। कोणीना म्हटलं का नाही 1 एकर जमीन विकावायची तर रातभरामध्ये सौदा पक्का त्याचा। हा धनाचा लालची ना, रामनामाचा आळशी, आणि पोरा होते 2, दोघांचे लग्न केलं, सुना आल्या, नातूनच रे मोठा परिवार। पोरा उडतो तर चाले शेतावर नागर बैल धरून, आणि सुना घडीच्या काम आलं। आणि त्याला मारलं लखवा, एक दिवस पडला बिमार सावकार, चालना फिरणं बंद, खाना पिना पलंगावर, संडास परसाकड पलंगावर। आणि त्याचा बिस्तर असा ठेवला त्या अंदरच्या दरवाज्यावर चिपकवून, पडेर बुड्ढे खटियाने, आणि तोंडामध्ये ते थुका खेकारा, झोपल्या झोपल्या मारते पिचकारी, दरवाजाचा सत्यानाश, केच कांदा भीती सोडून गेल्या। त्या सुना त्रासल्या पुढग्यानं घराचा सत्यानाश करून टाकलं, मरून जातात चांगला होता, पण मरण केव्हा त्याचा नंबर लागल तेव्हा, ज्या दिवशी ते ज्याच्या बोलवणार तेथे कोणाची चालेल। काय का 5-5 किती दिवस राहून जात त्याचा नंबर नाही लागू शकणार, कोणाचा नंबर पटाक्षेत लागून जाते चालता बोलता। असं होता होता त्याचे काही दिवस झाले। एक दिवसाची गोष्ट काय झाली, दोन्ही पोरं आले नागर सोडून घरी जेवण करायला आले। कास्तकार लोक घरी येतात नाही, कोणी शेतावर जेवतात। घरी आले, जेवण केला, आणि ऊनची वेळ होती, तपणीची घडीभर विश्राम करावले, आपापल्या कमऱ्यात झोपले। त्या दोघ्याही जेव्हा बसून गेल्या आपापल्या कमऱ्यात आपापल्या नवऱ्याजवळ, आणि समजवतात आमची एक गोष्ट ऐकाल का, तर ते पोरं म्हणतात का गोष्ट आहे, आमच्याकडच्या बुडग्याची आता मोठी खराब घर सत्याना सोडून गेला, कायचा असा हेंदडखाना, त्याचे छगना, त्याचेच खाना, त्याचे संडास, त्याचेच पेसा ना, आमच्या घरी चांगले चांगले लोक येतात, आणि या खुर्चीवर बसणं दरवाजाकडे पाहतं तर किच लागते, असा हेंदडखाना आम्हाला पसंत नाही आहे म्हणतात सुना। तर ते पोरा म्हणत कसा करून आमचा बाप होय एवढा मोठा जोडून ठेवलं, आली आणखी त्याची भानगड, आणखी आली त्याची भानगड, आता आणखी आणलं त्याला पिच्यामध्ये, विचाराची गोष्ट। गोपाल कृष्ण भगवान की जय। तर म्हणे कसं करून नाही म्हणे, आमच्या घरी चांगले चांगले लोक येतात, ह्या छपरीवर बसतात, ह्या दरवाजाकडे पात्र किच लागते, असा काय त्या हेंदडखाना। त्याचे पोरा म्हणतात कसा करून आमचा बाप होय एवढा मोठा जोडून ठेवून 7 पिढ्या बसल्यानं खालता नाही सरे, आणि आता म्हातारपण म्हणून फुकून दिलं, हाकून दिलं, तुम्हाला किच लागते कुठे फेकून, तर पोरा म्हणतात फेकून आहे सेवा आम्ही करून, पण सोपरीवर नाही ठेवू, तो कुठे ठेवून तर वरच्या पाटणीवर ठेवून म्हणतात, पाटणीवर त्या बुडग्याले। तर ते पोरा म्हणतात पाटणीवर कसा ठेवून, हा चाले नाही, बोले नाही, मागे नाही, आम्ही राहून इकडे ना, तो राहील तिकडे, मग त्याची सेवा काही लागला तर त्या सोना म्हणतात आम्ही करून टाकून बरोबर, त्याला एक पैशाचा दुःख नाही। ते कसे कराल नाही म्हणतात, त्याच्या बाजेच्या छावेला दोरी बांधून म्हणतात दोरी, आणि त्या दोरीला तिकडे घंटी लावून देऊन खोलीमध्ये, त्याला भूक ताण लागल तर हे दोरी हलवल, तिकडे घंटी वाजल तर आम्ही समजेन बाबाजी काही ना काही माग। तो मोटरीचा कंडक्टर नाही हलव काही एस टीमध्ये, कंडक्टरनं रस्सी खिचलं का ड्रायव्हरना रोखलं,
तसा वरतून रस्सी हलवल तिकडे घंटी वाजेल आणि समजेल बाबाजी काही ना काही मागते. तर ते पोरं म्हणत हो चांगला विचार आहे. तसंच केला. त्याला बिस्तर दिवाण पलंग उठवला आणि वर त्याच्या पाटणीवर बिछव बाचव चांगला हातर पांघरणं सेवा चाकरी त्याला झोपवला आणि त्याच्या बाजेच्या छाव्याला बांधला दोरी आणि तिकडे लावला घंटी. बाबाजी तुम्हाला काहीच लागेल त्या दोरीला हलवून द्या. तर बाबाजी म्हणते हो बेटा हो ठीक झाला. पोरा गेले वावराकड सुना घरच्या कामाले. सकाळ झाली. बाबाजीला तहान लागली. पाणी हलवलं रशी तर वाजली घंटी. मोठी सुनबाई धावतच गेली पाटणीवर. काहूनजी कायदे बोलवल्या मला पाणी जाण्यावर तहान लागली. तिनं पाणी नेऊन दिलं धावत पडत. पाणी प्याला झोपला. मग 10 वाजले भूक लागली. हलवलं रशी तर वाजली घंटी. लहान सुनबाई धावतच. काहूनजी कायदे बोलवल्या मला भूक लागली जेवण. तिनं जेवण नेऊन दिलं. सांगण्याचा अर्थ त्याला जो काही लागेल तो घंटी वाजवून मागे. दूध लागेल तर घंटी, पाणी लागेल तर घंटी, चहा लागेल तर घंटी, दवाई लागली तर घंटी. त्याची घंटी वाजली म्हणजे त्याला पटकन नेता. म्हणजे त्याला काही कमी झालं नाही. अशी त्याची सेवा. अशी 1, 2, 4 महिने त्याची सेवा झाली. 4 महिन्याच्या नंतर काय झालं, अर्धी रात्र झाली. एका रात्रीला उंदरानं त्याच्या दोरीला कातरून दिलं. आता उंदरानं दोरी कातरलं तर अर्धी गेली तिकडे ना अर्धी तिकडे. आणि बाबाजी लागले तहान तहाले होते. घंटी झिकते ते दोरी कपली होती. काय तिकडे घंटी वाजते रे भाऊ. दोरीले हलवता दम गेला सटकून बुडगा गेला पटकून. दम सटकला. बाबाजी पटकला. त्याची घंटी वाजलीच नाही तर तिकडे कोणी गेलेच नाही. घंटी वाजत होते जात होते देत होते. मग ते पोरं आले 12 वाजता नागर सोडून. त्याने जेवण केलं ना. आपल्या घरवाल्या बाईले म्हणतो बाबाजीला काही दिल्या का व आणतील पाणी. त्या सुना म्हणतो झोपू द्या घंटीची नाही वाजली. त्याचीच तर घंटी वाजून गेली तिकडे. हा काही नाही इकडच्या घंटीले हलवते नाही का हो. एक पोरगा द्याचे पाटणीवर वाकडा तिकडा दांडा परटला. केव्हाचा सटकला केव्हाचा पटकला. काढाला घेऊन गेला. मनाचा विचार मनात राहिला. म्हणून कल करन तो आज करन तो अब और पल में परलय होगा तो फेर करोगे तब. इसलिए साधना है तो यही जन्म में. क्या भरोसा नहीं होता कि नहीं होता अगला जन्म. अगला जन्म मानव का मिलता कि दानव का, डुक्कर का, सुअर का. हाँ म्हणून साधना है तो साध लो. हिसाब कर लो अपना वही खाता. मनोंडा का बल वही खाता. हाँ म्हणून राम नाम सबसे बड़ा या से बड़ा न कोई. और 2.5 अक्षर पढ़ोगे प्रेम से तो मानव जन्म में आना. तो जन्म है मानव का और भजन भगवान का. कोई मेरे बाप का नाही. भजना है तो भजन, नहीं भजना है तो मत भजन. वाडीवरच्या दुधारानं आपापली सुधारणा. तुम्ही करा विचार आपला. म्हणून संत म्हणते बाबा रे अरे आपला आपण करावा विचार. आपला आपण करावा विचार. आपला आपण करावा विचार. आपला आपण करावा विचार. तरावया पार भव सिंह तरावया पार. तरावया पार भव सिंह तरावया पार. करावया पार भव सिंह करावया पार. करावया पार भव सिंह करावया पार. तरावया पार भव सिंह तरावया पार. तरावया पार भव सिंह तरावया पार. करावया पार भव सिंह करावया पार. करावया पार भव सिंह करावया पार. आपला आपण करावा विचार तरावया पार. भाऊ म्हणजे मोठा सिंधू म्हणजे सागर. भाऊ सागर खोल गैरा तरुण पार करा लवकर. करून टाका लवकर. हा संसार मायाचा बाजार. मायाच्या नवरा बायको, मायाचे मायबाप, मायाचे बहीण भाऊ. माया कोटपर्यंत आहे मरघटपर्यंत. नेला जाडला गाडला. घरी आले जेवणा केले. पाहुणे गावाला गेले. स्टेडवीच्या जेवणाले आले. हा कोणी नाही कोणाचे ना अंतिम झाले एकट्याचे. आत्मा एकटी जाते. पुन्हा आत्माचा उद्धार करा. हा देह तर जळणार. हा तत्वानं बनला आहे. याला तत्व लागल्या 5. आप ते जल अग्नि वायू गुण लागल्या. 3 सांधे लागल्या. 16 कोफुड लागल्यात. 72 मातृक लागल्या. 52 सोड लागल्या. 36 माईच्या गर्भामध्ये बनला हाडाचा मासाचा. आईचा रड लागला. बापाचा शुक्र बीज लागला. दोघांचा मिलाप झाला. पिंजरा तयार झाला. झिने चादर बिने 270 दिवस माईच्या गर्भात. खालच्या डोसकी वरती पाय. नाही का 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भातून सटकला.
हा नाही का आईच्या गर्भातून घसरला खालच्या पसरला ना देवाच्या नावाले विसरला भगवंत कशी लावल्या चिंता या संसाराची आणि भूल पडली देवा तुझ्या नावाची. नावाची माझा घर माझा वावर माझी शेती माझी वाडी माझी बायको माझ्या लेकरू माझ्या 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 डोळीच्या वजवाच्या सर्व घेऊन बसते आणि एक दिवस असा आहे ते सर्वाला सोडून जाते तर घराच्या खपरेला नाही बांधीच्या कोणता नाही महाल माडी एकेच राहिली पिंजऱ्याचा राग हो जायला का और देहाच्या पिंजरा खाली झाल्यावर मातीचं मिळून जायला का. अरे माझ्या माझ्या म्हणशील ना कोण तुझा परिवार और अंत समय काम नाही येईल कोण तुला सोडवणार. तर नवऱ्याची सोडवून बायको नाही करे बापाची सोडवून बेटा नाही करे मायची सोडवून पोरगी नाही करे बहिणीची सोडवून भाऊ नाही करू शकेल. म्हणून येथून सोडविता नसे कोणाला कोणी ना एका चक्र पाणी तो सर्वांचे सोडवून तो देव करते. म्हणून भजन करा देवाचा आणि उद्धार करा आपल्या जीवाचा गोपाल कृष्ण भगवान. म्हणून संत म्हणते एक दिन जाना रे भाये हरी भजन कर लेना एक दिन जाना रे भाये हरी भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरे भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरे भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरि भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरि भजन कर लेना ओ एक दिन जाना रे भाई हरे भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरे भजन कर लेना हरि भजन कर लेना रे भाई हरि भजन कर लेना ओ हरे भजन कर लेना रे भाई हरे भजन कर लेना हरि भजन कर लेना रे भाई हरि भजन कर लेना ओ हरे भजन कर लेना रे भाई हरे भजन कर लेना जाना रे भाई हरि भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरि भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरे भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरे भजन कर लेना एक दिन जाना रे भाई हरि भजन कर लेना. हरि भजन करके जाएगा तो तर जाएगा और बिना नाम से जाएगा तो डूब जाएगा. तो हमको डूबना नाही तरना आहे. सागराच्या पाण्यावर रामाच्या नावावर पाथांचे पाथान तरले का मानव नाही तरल तरल तेव्हा ते त्याला नामाची प्राप्ती होईल. तर नाम बाजारामध्ये विकत नाही दुकानामध्ये मिळत नाही. साऱ्या वस्तू आमच्या आमगाव गोंद्या लांजीला मिळतील मात्र नाम घेतल्याने मिळत नाही. पण ज्यावे संताला शरण तेव्हा होते समाधान दास म्हणे ओळखावे ना सद्गुरूला शरण म्हणून सद्गुरूशिवाय त्यांची प्राप्ती होऊ शकत नाही. तसं सद्गुरू पाहिजे पक्का असा पोट भरू नको पाहिजे. गावनगाव येताना चेले बनवते 360 नाही भेटे मोक्षाची वाट आणि लोक म्हणतात आम्ही गुरु केलून आणि सव्वा महिन्यानं सुरू केलून म्हणतात सव्वा म्हणून गुरु बनाना जान के और पाणी पिना छान के हाँ गुरु करो तो सद्गुरु करा. स म्हणजे सब में त म्हणजे तत्वसी महावाक्य का बोध गु म्हणजे गुप्त रू म्हणजे प्रकाश ऐसे गुप्त चित्त को प्रकाशित कर दिया उसी का नाम है सद्गुरु. ये तो सब ये गाँव में फिरते सब पेट भर. हाँ कान फूकना चौके लावतना कान फूकल्यानं उद्धार होते. अरे कान फूके सो मंगनी भाई बिहारा बहुत दूर और आत्मा से परमात्मा मिलाप का फीका होता है नूर. तो आत्मा और परमात्मा का मिलाप करवलेला गुरु हो. नवरा बायकोची एकच खोली पण भेट नाही झाली. करून नका ना भेट एकच खोलीमध्ये नवरा बायको आहे. तुम्ही हासाल महाराज कसा पागल झाला म्हणाल. नवरा बायकोची एकच खोली म्हणते. अरे कोणती खोली होय कोणता नवरा होय आणि कोणती बायको होय याचा विचार करा. म्हणून सद्गुरू लोक उपदेश देतात बाबा रे. आत्मा हे बायको परमात्मा नवरा. आत्माचा वास कोटी आहे नाभिस्थानामध्ये बोमलीच्या ठिकाण इथे आत्मा आहे आणि परमात्मा परीच्या पलीकडे आहे. आत्मा हे बायको परमात्मा नवरा आणि सतगुरु खरा महात्या जाना 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 सतगुरु खरा महात्या जाना. मग ज्याचा महात्या पक्का त्याचा लग्न पक्का आणि ज्याचा महात्या कच्चा त्याचा लग्न सटकला. हा म्हणून सद्गुरुवावर खेळ आहे. म्हणून सद्गुरू सकाना जाणून करावं. म्हणून संत आले घरात होते दिवाळी संताच्या प्रती ज्याच्या घरी चरण त्याचे विघ्न ज्याचे दानोदान. म्हणून संत आपल्या घरी आलं पाहिजे.
पण संत येत नाही आणि भलत्या घरी संत जातेही नाही आणि मागे मागे धाव तर संत मिळत नाही. नाही तर मग ज्याचे थोर भागे त्याच्या घरी संत येते. मग संग करा सत्संग माझ्या मायबाप. म्हणून सतसंगत की गंगा में नहालो, सतसंगत की गंगा में नहालो, अपने पापों को सारे धोलोगा. सतसंगत के गंगा में नहालो, सतसंगत के गंगा में नहालो, अपने पापों को सारे धोलोगा. सतसंगत की गंगा में नहालो, सतसंगत की गंगा में नहालो, अपने पापों को सारे धोलोगा. सतसंगत की गंगा में नहालो, सतसंगत की गंगा में नहालो, अपने पापों को सारे धोलोगा. अरे सतसंगत की गंगा में नहा लो और अपने पापों को सारे धो लो. जो प्रमाणात संताचा संग मिळत नाही, मार्ग सोडत नाही आणि मार्ग न गेल्याशिवाय जन्म मरण फेरा कोणाला चुकू शकत नाही. फेरा चुकावा तेवढ्या तिच्या पुढे आमचे स्वर्गीय बाबाजी काशीराम बाबा संसार बाजार मायाचा संपला आणि मायाचा बाजार सोडून बाबाजी निघून गेला. तर देह जडला त्याच्या मशान घाटात आणि आत्मा गेली कर्माच्या आधारावर. त्याच्या आत्माला एक श्रद्धांजली करून टाका आणि मग तुम्हाला चरित्र भाग सांगणार आहोत. येईल तर सांगण्याचं कोणाला उधारवाडी मागील हो. म्हणून आमचे काशीराम बाबा गेले काशीराम भाऊ दुःख झाले बहु सरवाला, वाव श्रद्धांजली त्या पित्याला. गेले काशीराम भाऊ दुःख झाले बहु सरवाला, वाव श्रद्धांजली त्या जीवाला. गेले काशीराम भाऊ दुःख झाले बहु सरवाला, वाव श्रद्धांजली त्या जीवाला. गेले काशीराम भाऊ दुःख झाले बहु सरवाला, वाव श्रद्धांजली त्या जीवाला. वाव श्रद्धांजली त्या पित्याला, वाव श्रद्धांजली त्या पित्याला, वाव श्रद्धांजली त्या पित्याला. वाव श्रद्धांजली त्या पित्याला. येणार नाही भेट होणार नाही का तुम्हाला, वाव श्रद्धांजली त्या पित्याला. आता येणार नाही भेट होणार नाही का तुम्हाला, वाव श्रद्धांजली त्या जीवाला. आता येणार नाही व भेट होणार नाही का तुम्हाला, वाव श्रद्धांजली त्या पित्याला. आता येणार नाही भेट होणार नाही का तुम्हाला, वाव श्रद्धांजली त्या पित्याला. वर्षाची त्याची उमर, 80 वर्षाची त्याची उमर, 80 वर्षाची त्याची उमर, 80 वर्षाची त्याची उमर. असा देवाने लावला नंबर, कसा देवाने लावला नंबर, कसा देवाने लावला नंबर, कसा देवाने लावला नंबर. सोडून गेला सारा परिवार, सोडून गेला सारा परिवार. कसा काळ आला घेऊन या गेला त्या बाबाला, वाव श्रद्धांजली त्या पित्याला. वाव श्रद्धांजली त्या जीवाला. गेले काशीराम भाऊ दुःख झाले बहु सरवाला, वाव श्रद्धांजली त्या पित्याला. गेले काशीराम भाऊ दुःख झाले बहु सरवाला, वाव श्रद्धांजली
30 तारीख दिवस सोमवारला 30 तारीख दिवस सोमवारला संध्याकाळी 7 वाजताला संध्याकाळी 7 वाजताला काशीरामजी गाडे स्वर्गाला गेले काशीरामजी स्वर्गाला दुःख झाले साऱ्या परिवारला दुःख झाले साऱ्या परिवारला खबर झाली गावात लोक आले धावत पाहण्याला वाव श्रद्धांजली त्याची त्याला नारायण बेटा होणार नाही का तुम्हाला बाबूचा लाजले त्या जीवाला आता येणार नाही व भेट होणार नाही का तुम्हाला वाव श्रद्धांजली या जीवाला आता येणार नाही भेट होणार नाही का तुम्हाला बाबूचा लाजले त्या जीवाला त्याच्या वनसात पुत्र आहे 2 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 मोठा कमलचंद नीलचंद लहान मोठा कमलचंद लहान मोठा कमलचंद नीलचंद लहान मोठा कमलचंद नीलचंद लहान बसले ती त्याला मांडी देऊन बसले ते त्याला मांडे देऊन बसले ती त्याला मांडी देऊन बसले ते त्याला मांडे देऊन बाई पुस्तकाला त्याची मोठी सून बाये पुस्तकाला मोठी सून बाई पुस्तकाला मोठी सून बाये पुस्तकाला मोठी सून बाई ज्ञानेश्वरी सून ते लहान बाये ज्ञानेश्वर सून ते लहान बाई ज्ञानेश्वरी सून ते लहान बाये ज्ञानेश्वर सून ते लहान काय रडती गाजवड बसून काय रडते गाड्यावर बसून आमच्या महालाचा होता राखण आमच्या वालाच्या होता राखण नाही घडली सेवा साडेला देवाच्या सासऱ्याला वाव श्रद्धांजली द्यावी त्याला गेले काशीराम भावो धोका झाले भावो साऱ्या वाला भावो सारा जले त्या देवाला आता येणार नाही व भेट होणार नाही का तुम्हाला वाव श्रद्धांजली द्यावी त्याला आता येणार नाही भेटा होणार नाही का तुम्हाला भावो सारा जले त्या देवाला खबर गेली का बागडी टोल्याला खबर गेले का बागडे टोल्याला मोठे जवाई भोजराज भाऊला मोठे जवाय भोजराज भाऊला मोठे मुलगे का पंचफुला बाईला मोठे मुलगे का पंचफुला बाईला गेले पिताजी बाई स्वर्गाला गेले पेताजे बाई स्वर्गाला खबर गेले का कुलपा गावात खबर गेले का कोलपा गावात म्हणले जवाई तुकाराम भाऊला म्हणले जवाय तुकाराम
मुलगीच्या सत्य फुलाबाईला मुलगे त्यांचे का सत्य फुलाबाईला गेल्या पिताजीबाई स्वर्गाला गेले पिताजी बाई स्वर्गाला आसू आहे त्या मुलीच्या डोळ्याला आसू आहे त्या मुलीच्या डोळ्याला खबर गेली गाहल विटोल्याला खबर गेले गाहले टोल्याला लहान जवाई राधेश्याम भाऊला जवाई राधेश्याम भाऊला मुलगी लाडाची संत कलाबाईला मुलगे लालाचे संत कलाबाईला मुलगी लहान संत कलाबाईला मुलगे लहान संत कलाबाईला रडत रडत गायाल्या पाहण्याला गाल्या पाहण्याला तुझी लाडाची लेख डोळे उघडून देख पिल्या मला वावस धान्य त्या दिव्याला राम भाऊ दुःख झाले भाऊ भाऊ साला झाले त्या देवाला संग सोडून गेला व माया सोडून गेला स्वर्गाला वावस धान्य त्या दिव्याला सोडून गेला माया सोडून गेले स्वर्गाला त्या जीवाला फोन गेला गाधामन गावाला कोण गेला गादामन गावाला नाथ जवाई जितेंद्र भाऊला नाथ जवाई जितेंद्र भाऊला नातीन त्याचे गा पौर्णिमा बाईला नात्याचे का पौर्णिमा बाईला नातीन त्याचे गा पौर्णिमा बाईला नात्याचे का पौर्णिमा बाईला गेल्या बाबाजी तुझे स्वर्गाला गेले बाबा रे तुझे स्वर्गाला खबर गेली गा कोदा मेडीला खबर गेले का कोदा मेडीला भाऊ रामदास नाथ जवायाला भाऊ रामदास नाथ जवायाला बाई प्रियंका त्या नाथनीला बाई प्रियंका त्याच्या नातानेला फोन गेला गा घोटी गावाला कोण गेला का घोटे गावाला नाथ जवाई सुरेश भाऊला नाथ जवाय कोरेस भाऊला बाई साधना त्या नाथनीला बाय साधूना त्याच्या नातानेला आता धरते खाये पाणी डोळ्या वाहेर नागरिका वाव श्रद्धांजली त्या पित्याला हे नारनाये बेटा होणार नाही का तुम्हाला रे त्या देवाला संग सोडून गेला व माया सोडून गेला स्वर्गाला वाव श्रद्धांजली त्या पित्याला सोडून गेला माया सोडून गेला स्वर्गाला बाबू रे त्या देवाला कुणाल तू सार ना तू त्याचे दोन कुणाल तो सार ना तुझ्याचे दोन कुणाल तू सार ना तू त्याचे दोन कुणाल तो सार ना तुझ्याचे दोन बाई नंदिनी अमोक्षाना
नातीन बाय नंदिनी अमावस्या बाये नंदिनी ज्योती नातीन बाय नंदिनी ज्योती नातीना काय रडते गाजवड बसून काय रडते गाजवड बसून लाड प्यार केला कड्यावर धरला गाया माला वाव श्रद्धांजली या बाबाला गेले माया तोडून गेले स्वर्गाला वाव सदाजलेच्या बोला गेले काशीराम भाऊ दुःख झाले बहु सरवाला वाव श्रद्धांजलीच्या पित्याला गेले काशीराम भाऊ दुःख झाले भाऊ सरगाला भाऊ सदाजलेच्या देवाला खबर गेले गावन गावाला खबर गेले गावाला गावाला सारा कुटुंब परिवार आला सारा कुटुंब परिवार आला वाज्या गाज्यान डोली सजविला माझ्या गाज्याला डोळे सजवला आश्रम बाबाची डोली कशी सजवला सारा कुटुंब परिवार पोरी सुना गावचे न बाबाची डोली सजवला कशी सजवला वाज्या गाज्यान डोली सजविला माझ्या गाज्याला डोळे सजवला पाप पुण्याचे दोन बास डोलीला पाप पुण्याचे दोन डोलेला नवदा फकती त्या नऊ कमड्या डोलीला नवदा भगतेच्या नवच्या डोलेला तीन गुणाची चिपटी बनविला बिन गोलाचे ते पडे बनला वैराग्याच्या कोसारा झाकला वैराग्याच्या कोकाला कला भाव श्रद्धाचे लावणिया फुला भाव सदाचे लावणे या फुला चार चौगाच्या खांदवरी नेला चार चौगाच्या खांद्यावर नेला वाज्या गाज्यान डोली साजू न मस्यानाला वाव श्रद्धांजली त्या पित्याला गेले काशीराम भाऊ दुःख झाले भाऊ सरवाला वाव सदा झाले त्या देवाला आता येणार नाही व भेट होणार नाही जातो मला वाव श्रद्धांजली त्या पित्याला आता येणार नाही भेट होणार नाही का तुम्हाला वाव सदा झाले त्या देवाला वाज्या गाज्यान मशानात नेला वाज्या गाज्यानं मशानात नेला वैराग्याच्या गाफे नीरजला वैराग्याच्या गाजे रचला पुत्र कमल चरण यगनी लाविला पुत्र कमल चंदय गणे लावेला पुत्र नीलचंदन यगनी लाविला पुत्र नीलचंदय गणे लावला त्याची आत्मा गाजेली करमाला त्यांचे आत्मा गेली करमाला आज तेरवीच्या भोजनाला आज तेरवीच्या भोजनाला सारा कुटुंब परिवार आला सारा कुटुंब परिवार आला हरिनाम गातीरतनाला हरे राम गा कीर्तनाला त्याच्या
जीवाचा उद्धार केला माझ्या देवाचा उद्धार केला न्याय करे गावे ध्यान तुम्ही द्यावे कीर्तनाला वावो श्रद्धांजली त्याची त्याला गेले काशीराम मावो दुःख झाले पावो सरवाला पावो सदा झाले त्या देवाला आता येणार नाही व भेट होणार नाही गातो मला वावो श्रद्धांजली त्याची त्याला आता येणार नाही भेटा होणार नाही का तुम्हाला पावो सदा झाले त्या देवाला कायाचा भरला बाजार मायाचा हंस गेल्यावर कायाचा भरला बाजार मायाचा हंस गेल्यावर कायाच्या भरला बाजार मायाच्या हंसा गेल्यावर कायाच्या भरला बाजार मायाच्या हंसा गेल्यावर कायाचा भरला बाजार मायाचा हंस गेल्यावर कायाचा भरला बाजार मायाचा हंस गेल्यावर कायाच्या भरला बाजार मायाच्या हंसा गेल्यावर कायाच्या भरला बाजार मायाच्या हंसा गेल्यावर भरला बाजार मायाचा हंस गेल्यावर भरला बाजार मायाच्या हंसा गेल्यावर भरला बाजार मायाचा हंस गेल्यावर भरला बाजार मायाच्या हंसा गेल्यावर कायाचा भरला बाजार मायाचा हंस गेल्यावर कायाचा भरला बाजार मायाचा हंस गेल्यावर कायाच्या भरला बाजार मायाच्या हंसा गेल्यावर कायाच्या भरला बाजार मायाच्या हंसा गेल्यावर गुरुनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय एक बार बोलो काशीराम बाबा आघाडे की जय 2 मिनिटाची सुट्टी 2 मिनिटाची सुट्टी त्याच्यानंतर चरित्र भाग घेण्यात येईल कहाणीचा 2 मिनिटामध्ये अंतर बाकी 3 जणी झोपला का नक्की ते वाटत हॅलो